आज मुंबईत मराठी माणसाला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतंय. कारण कधी शुक्ला नावाचा अधिकारी आपल्या बापाचं राज्य असल्याप्रमाणे मराठी कुटुंबावर हात उगारतो, तर कधी मराठी महिलेला परप्रांतीयची दादागिरी सहन करावी लागते. आणि हे सगळं पाहून उद्विग्न मनानं एकच प्रश्न विचारावासा वाटतो, आमची मुंबई म्हणणाऱ्या मराठी माणसाचं मुंबईतलं नेमकं स्थान तरी काय? फक्त मुंबईच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक मराठी माणसाला आव्हान करतोय, उघडा डोळे, बघा नीट. त्या माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते. कोण आहे शुक्ला? तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल. कितने पे भारी केलेगा एक बिहारी सब पे भारी. 2.5 वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का? मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला? कोणाच्या काळात? स्वतःला मराठी मानत असाल तर या दोन घटना पाहून तुमच्या संतापाचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही. कल्याणमधल्या अखिलेश शुक्ला नावाच्या MTDC अधिकाऱ्यानं गुंड धाडून मराठी कुटुंबावर हल्ला केला. त्यांना रक्तबंबाळ केलं. मासे खाणारे मराठी घाण आहेत असं म्हणत अवहेलना केली. स्वतःला दबंग समजणाऱ्या या शुक्ला बिकलाचा अन्याय मराठी माणसानं सहन करायचा, तोही महाराष्ट्रात. आता ही दुसरी घटना पहा. मनसेकडून चापटांचा प्रसाद मिळणाऱ्या या परप्रांतीयानं मराठी महिला रिक्षा चालकाला त्रास दिल्याचा आरोप आहे. घटना आहे ठाण्यातल्या विवियाना मॉल परिसरातली. महाराष्ट्र मराठी जनांचा की पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या डोक्यावर बसलेल्या दुसऱ्या राज्यातून आलेल्या परप्रांतीयांचा, असा प्रश्न या घटना समोर आल्यानंतर जगभरातल्या कुठल्याही मराठी माणसाला पडेल. कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या MTDC अधिकाऱ्यानं केलेला अत्याचार ABP माझानं बातमीच्या स्वरूपात महाराष्ट्रासमोर आणला. हा मराठी माणसाचा अपमान आहे. कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवे लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात. आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते. अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोती आहेत का? तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि ह्या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल. अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो. कल्याण खडकपाडा पोलिसांनी अखिलेश यादवला अटक केली. चोराच्या उलट्या बोंबा कशाला म्हणतात ते पहा. देशमुख फॅमिली आली. हे धीरज देशमुख आणि त्याचे लहान भाऊ हे येऊन माझी बायकोला खूप गालीगलोच हे करून ते सुरुवात केली आणि जोराजोराने दरवाजाला आपटू लागले आणि माझी बायकोची केस त्यांनी खेचून तिला एक झापड पण दिला. आणि त्याच्यानंतर मी हे सोडायला प्रयत्न केला आणि त्यांनी मला पण खूप शिवीगाळ केली. आणि त्याच्यानंतर हे लोक असा हे विषय जे आहेत हे दुसऱ्या बाजूनी करून हे व्हिडिओ व्हायरल करत आहेत. मराठी माणसांचा अपमान करणाऱ्यांचा माज उतरवण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील. कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. स्वतःला मराठीचे कैवारी म्हणून घेणाऱ्यांचं राजकारणही आता सुरू झालंय. कालची जी घटना आहे कल्याणमधली, ही फक्त दुर्दैवी नाही तर संतापजनक आहे. खास करून गेल्या 2 वर्षात भाजपचं आणि एकनाथ शिंदेचं 2.5 वर्षाचं मागचं सरकार आणि आत्ताचं सरकार ह्या वादाला जास्ती कुठेतरी प्रोत्साहन देते का, हे पाहणं गरजेचं आहे. भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं, अशा प्रकारचं
त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं. कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही विचारभाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला, कोणाच्या काळात झाला, का त्या माणसाला मुंबईमधनं ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं. योग्य कारवाई झाली नाही तर थैमान घालण्याचा इशारा मनसे अध्यक्षांनी दिलाय. कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसानं मराठी माणसाला मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसानं दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. गिरगावमध्ये घडलेली घटना असो की कल्याणमधली, प्रत्येक वेळी हे महाराष्ट्र द्वेष्टी मराठी माणसाचा कणा तपासून बघतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघतात. महाराष्ट्र द्वेषींची नवी पिलावळ इथं गेले काही वर्ष वळवळायला लागली आहे. ज्यांचा डोळा इथल्या जमिनींवर आहे त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणामध्ये आरोपींना अटक करा. त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा. आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका. मराठी आमची मुंबई असं अभिमानानं म्हणणारा मराठी, मात्र याच मुंबईत मराठी माणसाला परप्रांतीयांच्या गुंडांचा मार खावा लागत असेल तर, याच मुंबईत मराठी सोडून इतर भाषेची सक्ती केली जात असेल तर, महाराष्ट्रात मराठीला त्रस्त करणाऱ्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे. मराठी माणूस जागा हो, मराठी माणूस जागा हो. कल्याणहून सुरेश काटेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.